स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभम्। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। सर्वांना सप्रेम राधे राधे। भगवती आदिशक्ती नर्मदा मैयाच्या पावन कथेमध्ये तल्लीन झालेले महात्मा सूतजी शौनकांना उपदेश करतायत। नैमिष नावाच्या अरण्यामध्ये सूत शौनकांचा संवाद चालू आहे महाराज। आणि यांचा संवाद चालू असताना सर्वांनी त्या भगवंताच्या रूपाचं दर्शन करण्यासाठी तल्लीन झालेले महाराज। सगळेजण काय म्हणतात, हे मनमोहना, हे अघशामा अघशमना, हे श्रीकृष्णा, आम्हाला लवकर पावा, आम्ही तुझा जय जयकार करतोय। भगवंताच्या नाम उच्चाराचा जय जयकार सर्वांनी केला, नामघोषाचा जय जयकार सर्व ऋषीमुनींनी केला। आणि त्याच नैमिषारण्यामध्ये जमलेले सर्व ऋषीजन वशिष्ठ ऋषींनी जे दिलेले रामाला प्रश्नाचे उत्तर होते ते कोणत्या प्रकारचे होती, वशिष्ठांनी रामांना कोणकोणत्या प्रश्नांची कशी कशी उत्तर दिली, हे ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक झाले महाराज। सूत म्हणाले, मुनींनो, ही कथा ऐकण्यासाठी अतिशय रुचकर आहे बरं। गुरुवर्य वशिष्ठांनी रामचंद्रांना कसा बोध केला ते मी आता तुम्हाला या ठिकाणी वर्णन करून सांगतो। काल आपण पाहिलं, रामचंद्र अतिशय खिन्न मनानं बसलेले होते। वशिष्ठ गुरु महाराजांना आपल्या केलेल्या कर्माबद्दल सगळी माहिती सांगत होती आणि त्याचं प्रायश्चित्त मिळवण्याकरिता, त्याचा मार्ग माहिती करून घेण्याकरिता वशिष्ठांना प्रार्थना केलेली होती रामचंद्रांनी। मागील अध्यायामध्ये आपण पाहिलं, आज सुंदर प्रकारे महाराज वशिष्ठ ऋषी म्हणाले, हे महावीर श्रीरामा, रावण हा दुष्ट आत्माच होता। लक्षपूर्वक श्रोते हो, कथा श्रवण करा। रावण हा दुष्ट आत्माच होता। त्याचे कृत्य आणि ब्रह्मकर्माविरुद्ध सगळं कर्म त्याचं चाललेलं होतं। श्रुती स्मृतीच्या विधानानुसार आचरणानुरूप धर्माची 4 वर्णांमध्ये विभागणी केलेली आहे आणि आपला मूळ धर्म हा सनातन धर्म आहे रामा।
धर्मच आपला पूर्ण भगवान आहे. जीवाचे जीवन जगण्याचं कार्य म्हणजे धर्म आहे. आपल्या प्रत्येक कर्तव्याचा आधार धर्मच आहे बरं. अधर्माने समूळ पराभव होणे निश्चितच आहे. म्हणून हे श्रीरामा, आता तू सावध होऊन ऐक. बघा, मानवाच्या आचरणानुसार धर्माची 4 वर्गांमध्ये विभागणी केलेली आहे. शम, दम, तप, तितिक्षा, देवतार्चन, व्रतदीक्षा हे कर्म सगळं ब्राह्मणाच्या लक्षणाचं आहे. शम, दम, तप, तितिक्षा, देवतार्चन, व्रतदीक्षा हे ब्राह्मणाचं लक्षण आहे. पुढे आस्तिक्य, पराक्रम, तेज, सज्जनांचे रक्षण करणं आणि आपल्या जवळील ऐश्वर्याचं दान करणं हा क्षत्रिय धर्म आहे. अर्थसंचय करणे, ईश्वराच्या सेवेकऱ्याची सेवा करणं, शेती, व्यापार करणं हे वैश्याचं लक्षण आहे. राज्याची चाकरी करणं, तसेच मानवी जीवनास गरजेचे असे सर्व काम करणारे रजक, तेली, कुंभार, भिल्ल, धिवर, नट, अंत्यज वर्ग हा शूद्र धर्मामध्ये येतो. गुरुवर्य वशिष्ठ पुढे सांगू लागले, हे रघुनंदना, रावण हा अतिशय दुराचारी होता. त्याने ब्राह्मण धर्माचं उल्लंघन केलेलं होतं, परंतु शिव आराधना करून त्यानं सर्व ऐश्वर्य प्राप्त करून घेतलं. व हे सगळं प्राप्त झाल्यामुळं त्या वैभवानं तो उन्मत्त झालेला होता आणि ब्राह्मणांचा अवमान करू लागला. हो, देवादिकांना बंदी बनवलेलं, स्त्रियांची जबरदस्तीने हरण केलं व स्वतःची मर्जी चालवण्यासाठी अनेकांचा वधही त्यानं केला. हे रामा, ब्रह्माच्या अनेक मानसपुत्रांपैकी ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र होते. श्रीमद भागवताची कथा आपण नेहमी श्रवण करतो. ब्रह्मदेवानं आपल्या मनापासून 4 मुलं निर्माण केलेली होती. मानसपुत्र सनत, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. त्या मानसपुत्रांपैकी सनत कुमार हे एक त्यामधील होते. अतिशय दैदिप्यमान अशी त्यांची त्रैलोक्यामध्ये ख्याती. हो, आणि ते बालब्रह्मचारी होते. त्यांच्या तपाचं तेज अतिशय प्रबळ होतं. एकदा रमेची हट्टवजा प्रार्थना ऐकून भगवान श्री विष्णूंनी सर्व लोकांना पूजनीय असे वैकुंठ लोक प्रस्थापित केले. जयंत, श्रुतदेव, नंदजय, प्रबलाक्ष, विजय, विक्सेन, पुष्पदंत, तार्क्ष, व्रत, सार्वभौम, सुनंदन, वामदेव, वृषा, दर्प, जय असे 16 पार्श्वगण भगवान नारायणांनी वैकुंठाच्या सुरक्षेसाठी नेमलेले होते. अशा ह्या सुंदर वैकुंठ लोकी चक्रपाणी लक्ष्मी सहसिंहासनावर विराजमान होते. वैकुंठाची ख्याती ऐकून सनत कुमार हरिदर्शनासाठी उत्सुक होऊन वैकुंठी आले. हो, सनत कुमार ऋषी हरिभेटीच्या ओढीने इकडे तिकडे कोठेही लक्ष न देता त्यांनी वैकुंठाची 6 द्वारे ओलांडली. पण 7व्या द्वारी आले तेव्हा जय विजयांनी त्यांना अडवलं. ही जय विजयांनी त्यांना अडवल्याबरोबर त्यांना
असह्य झालं. सहन न झाल्यानं मुनींनी त्यांना 3 जन्म दैत्यकुळात जन्म घ्यावा लागेल असा शाप दिला. हे ऐकून जय विजय यांनी मुनींचे पाय धरले. जसे ते पायाला लागले त्यामुळे त्यांचा राग शांत झाला. त्यावर त्यांनी, तुम्ही दैत्यकुळी सर्व भोग भोगून शेवटी तुम्हाला भगवान विष्णूंच्या हातून मोक्ष मिळेल व तुम्ही दैत्य जन्म भोगून पुन्हा वैकुंठ लोकी परत याल असा उशाप दिला. पण या शापामुळे जय विजय हे कश्यपांच्या घरी हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू हे दैत्य रूपी जन्मले हो. हिरण्याक्षाच्या वधासाठी प्रभूंनी वराह अवतार घेतला होता. श्रीमद भागवतामध्ये कथा आपण सगळ्यांनी श्रवण केली आहे. तर हिरण्यकश्यपूच्या वधासाठी नरसिंह अवतार घेतला. तेच हे जय विजय या युगी विश्रवा पुत्र रावण व कुंभकर्ण रूपाने जन्माला आलेले आहेत. रावणाच्या ताकदीमुळे इतर दैत्यही अतिशय उन्मत्त झाले होते. तप यज्ञ करणाऱ्या मुनींना ते आपले भक्ष बनवत होते. यज्ञ यागादी कार्यात विघ्न आणत होते. देवकन्या गंधर्व कन्या यांचे जबरदस्तीनं हरण करून त्यांना स्वतःच्या घरी घेऊन जात होते. रामा, त्यांच्या भयामुळे पृथ्वीवर कोणीही सिद्धयोगी राहिला नव्हता. महाबली रावणानं देवांना कारागृहात बंदिस्त करून ठेवलं होतं. रावणाच्या धाकामुळे पवन नेहमी शीतल वाहत असे. अहो, सूर्यही मंद तप्त होत होता. चंद्र हा नियमित पूर्णच उगवत होता. वरून देवता हवे तेव्हा जल बरसवित होता. रावणानं यमदंड आपल्या ताब्यात घेतलेले. कोणाचाही मृत्यू होत नव्हता. रावणानं कुबेराचेही सर्व धन आपल्या ताब्यात घेतलं. इंद्रपदही स्वतःकडे घेतलेलं होतं रावणानं. रामा, रावणाच्या अशा अत्याचारांमुळे सर्व ठिकाणी एकच हाहाकार माजला होता. सर्व लहान थोर दुःखी कष्टी झालेले होते. यावर काहीतरी उपाय शोधून काढण्यासाठी सर्व देव ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवांनी सर्वांचं मत ऐकून घेतलं. पण शिवबरामुळे रावण उन्मत्त झाला होता. यावर उपायही शिवांकडेच मिळेल या हेतून सर्व देवांसह ब्रह्मदेवाने महादेवांकडे प्रयाण केलं. महादेवांकडेही यावर उपाय नसल्यानं सर्वजण क्षीरसागराच्या तीरावरती आले होते. वशिष्ठ गुरु महाराज श्री रामचंद्रांना त्या ठिकाणची कथा वर्णन करतायत. क्षीरसागराच्या ठिकाणी श्रीरामा भगवान विष्णू शेषशय्येवर विश्राम करीत होते. या राक्षसांचा संहार करण्यासाठी त्यांनीच तुझ्या रूपी रघुनंदन अवतार घेतला आहे. सीतेस मात्र निमित्त मात्र करून या दुष्टाचे तुम्ही निर्दाळन या ठिकाणी आपण केलेलं आहे. नाहीतर आदिशक्तीचे हरण करण्याची ताकद कोणाच्यात आहे. प्रभू, मी धन्य झालो आहे. आपल्या ह्या अवताराच्या पराक्रमाचा मी साक्षीदार आहे. तुमचे स्मरण केले असता मानवाला मुक्ती मिळते. प्रभू, तुम्हीच पूर्ण सनातन ब्रह्म आहात. तुम्हाला ब्रह्महत्येचे दूषण कसे लागेल हो? परंतु आपण एक राजा आहात आणि प्रजा ही राजाचे अनुकरण करत असते. त्यामुळे राजानं आपले वर्तन धर्मयुक्त ठेवावे. यासाठी हे रघुनंदना कारणासाठी तुम्ही प्रायश्चित्त घ्या.
आपल्या हातून घडलेल्या पापांचा पश्चाताप वाटणे हेच खरे प्रायश्चित्त असते बरं. आपल्याला वाटणाऱ्या पश्चातापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी मी एक उपाय तुम्हाला सांगतो. दंडकारण्यापासून रेवा नदीचा एक प्रवाह उत्पन्न होतो आहे. लक्षपूर्वक ऐका बरं. दंडकारण्यापासून रेवा नदीचा एक प्रवाह उत्पन्न होतो. तिच्याच तीरी बसून आपण तप करावं. नर्मदा तीरी केलेले अल्प तपही खूप फळ देऊन जाते. नर्मदा सर्वांचे पाप हरते. वशिष्ठ गुरु महाराज पुढे म्हणू लागले, रामा, ही नर्मदा मैया अतिशय दयाळू आहे बरं. आणि वशिष्ठ गुरु महाराज नेत्र बंद करून नर्मदा मैयाची स्तुती करू लागले. हे आंबे, मी तुझे ताने बाळ आहे, मला पावन कर. आईला लेकराच्या मनात काय चालले आहे हे सांगावे लागत नाही. ती त्याच्या हितासाठी सांगण्या आधीच सर्व काही करते. हे माते, मी तुला अनन्य भावे शरण आलो आहे. माझ्यावर कृपा कर. मुनिश्रेष्ठ वशिष्ठ पुढील अध्यायामध्ये कथा वर्णन करतात. रेवोत्पत्ती कशी झाली, श्रद्धेनं व भावभक्तीनं पठन केलेलं हे भगवंताचं तप कसं असतं, त्या आदिमाया आदिशक्तीचं रूप कसं असतं, हे पाहण्यासाठी उत्सुक झाले महाराज. या ठिकाणी नर्मदा पुराणातील वशिष्ठ श्रीरामचंद्र संवादामधील लोकसंग्रह नाम म्हणजे तिसरा अध्याय या ठिकाणी परिपूर्ण होतोय. अध्याय आहे महाराज. आपण येतोय चौथ्या अध्यायामध्ये. परमेश्वर खूप दयाळू आहे महाराज. त्या देवाला अनन्य भावे त्या देवाच्या चरणी शरण जाऊन त्या भगवंताच्या प्रती श्रद्धा निष्ठा भक्ती तत्पर राहून हात जोडून त्या देवाला सांगावं, देवा, तू कटेवर हात ठेवून उभा आहेस. यातून जणू काही तो असं सांगत आहे की भवसागराच्या पैल तिरी सावकाश उतरा. मी कटेवर हात ठेवून सज्ज आहे. भीमा तिरी उभा राहून मी तुम्हालाच पाहत आहे. अशी ही घनश्याम मूर्ती पाहून माझ्या मनाला धीर मिळतो हो. असा माझा पांडुरंग परमात्मा, असा कैवारी पतित पावन असताना आम्हाला कशाची भीती असेल. भगवंताच्या चरणी लीन असावं महाराज. एवढी कृपाळू, इतकी तळमळ भगवंताच्या दर्शनाची असली पाहिजे. चला तर मग पुढील कथा भाग पाहूया. मागच्या अध्यायात आपण पाहिले आहे, रामानं प्रायश्चित्त करण्यासाठी नर्मदा तीरी गमन करावं असा उपदेश वशिष्ठ ऋषींनी केला. आणि वशिष्ठ ऋषींचा उपदेश ऐकून रामचंद्रांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले हो. आणि त्यावेळेस ऋषींना म्हणाले, श्री रामचंद्र ऋषींना म्हणाले, हे गुरुराजा, तुम्ही दयाळू आहात, मग मला सांगा, ही नर्मदा कशी उत्पन्न झाली, समुद्रात ती कोठे मिळाली, याची सर्व कथा कृपया मला आपण सांगावी. वशिष्ठ ऋषी म्हणाले, हे श्रीरामा, नर्मदा उत्पत्तीची कहाणी आता मी तुम्हाला सांगतो आहे, ती आपण भक्तिभावानं श्रवण करावी. फार पूर्वी अंधक नावाचा एक महाबली महादैत्य होऊन गेला. शिवजींच्या घामाच्या थेंबाच्या तेजापासून अंधकाचा जन्म झाला होता. अंधक हा जन्मतः अतिशय भयानक कुरूप व अंध होता.
कश्यप पुत्र हिरण्याक्षानं त्याच्या पत्नीने संतान प्राप्तीसाठी फार कठोर तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येच्या फलस्वरूप देवादिदेव महादेवांनी आपला पुत्र अंधक याला हिरण्याक्षाला सुपूर्द केला. अंधकाला त्याची भावंडे खूप चिडवत होती. ही भावंडे आपलं राज्य हिसकावून घेतील अशी अंधकाला भीती वाटू लागली. त्याने अफाट शक्तीच्या प्राप्तीसाठी घोर तपाला आरंभ केला. त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन ब्रह्मदेवांनी अंधकाला 5 शिरे व 10 हात असे दिव्य नेत्र प्रदान केले. त्याचबरोबर त्याला अफाट शक्ती व सामर्थ्यांचेही वरदान दिले. ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे अंधक फार उन्मत्त झाला. त्याने सर्वांचा छळ करण्यास सुरुवात केली. सर्व देवांना जिंकून त्यांना पदभ्रष्ट केलं. अंधकाला त्रासून सर्व देव ब्रह्मदेवाला शरण गेले. ब्रह्मदेव सर्व देवांना घेऊन कैलासावर गेले आणि तिथे भगवान शिव ध्यानामध्ये मग्न होती. महाराज, सर्व देवांनी हात जोडून शिवांना प्रार्थना केली. हे देवा शांत मूर्ती, आम्ही तुम्हाला नमन करतो आहोत. हे देवा महादेवा, आमचे कल्याण आता तुमच्याच हाती आहे. हे वृषभध्वजा, चराचर जगताचे तुम्हीच अधिष्ठान आहात ना. हे ब्रह्मतेज, तुम्ही सर्व वेद व त्या वेदांचा अर्थ आहात. तुम्हीच आपल्या आद्य शक्तीने नाना प्रकारच्या योनी निर्माण केल्या आहेत. हे पार्वती रमणा, तुमचा जय जयकार असो. आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. अंधक दैत्याने आम्हाला पदभ्रष्ट करून स्वर्गातून हाकललं आहे. हे पंचानना, आमचे रक्षण करा. देवांची अशी दैना झालेली पाहून प्रभूला त्यांची दया आली. महाराज, सर्व देवांना व गणांना सोबत घेऊन भगवान शंकर अंधकाशी युद्ध करण्यासाठी निघाले. वृषभारूढ शिवाची स्वारी बघून अंधक देखील युद्धासाठी पुढे सरसावला. भगवान शंकर सर्व सैन्यांसह अनेक शस्त्रास्त्रांनी कैलासावरून मगध रणांगणी आले. देव व दैत्यांमध्ये भयंकर युद्ध सुरू झालं होतं. अंधकासूर सांब सदाशिवासोबत लढू लागला. इंद्र व वातापी यांचे द्वंद्व युद्ध सुरू झाले. षण्मातुर तारकाशी यांचं तर शुंभ निशुंभ भद्रकालीशी देव असुरांवर वेगवेगळे शक्ती प्रयोग करू लागले, तर असुरही देवांवर शस्त्रास्त्रांनी वार करू लागले. असं भयंकर त्यांचं युद्ध चालू असताना असुरांचे अनेक वीर छिन्न विछिन्न होऊन धारातीर्थी पडले. जणू काही रक्ताचे पाट वाहू लागलेले आहेत. असुरांच्या मृतदेहांचे ढिगारे पडू लागले. देव बाजी जिंकत आहेत हे बघून अंधक संतापला. देवांचे युद्ध कौशल्य पाहून असुर सेना पलायन करू लागली. अंधकानं सर्वांना थांबवलं व युद्ध करण्यास प्रेरित केलं, परंतु तरीही घाबरलेल्या असुरांना पाहून अंधकाने गर्जना केली. तो म्हणाला, हे मंद भाग्य शंकरा, मी तुझे शीर तोडून टाकेल. तू अजून माझी अस्त्रकला पाहिली नाहीस. तुला मृत्यू येऊ नये असे वाटत असेल तर मला शरण ये. माझ्या 10 भुजा आहेत आणि तुझ्या 2च आहेत. तू माझ्या पुढे शक्तिहीन आहेस. अंधकासुरानं क्रोधानं शंकराच्या दिशेने दिव्य असा बाण सोडला. शंकरानेही असुरांच्या दिशेने
शूल भिरकावला. अंधकासुरानेही भगवान शंकरांच्या दिशेने शूल भिरकावला. या वेळेस मात्र तो अचूक महादेवांच्या शिरावर आदळला. भगवान पिनाक मूर्छित झाले. अंधकानं त्वरित दुसऱ्या शूलानं नंदीलाही मूर्छित केलं. हो, त्या दोघांना मूर्छित झालेलं पाहून अंधकासुराच्या मनाला आनंद झाला. परंतु सर्व देव भयभीत झाले. सर्व देव आपापसात पुटपुटू लागले. महादेव कसे काय मूर्छित झाले? आता आपण कुठे जायचं, काय करावं, अशा प्रकारचं सगळं देवांचं भाषण चालू असताना सगळे देव चिंतित झालेले. याच वेळी मूर्छा सावरून भगवान शिवांनी लोचन उघडलं, म्हणजे आपले डोळे उघडून नंदीकडेही कृपादृष्टीनं पाहिलं. तसा नंदीही उभा राहिला. सर्व देवांना आनंद झाला. सर्व देवांनी महादेवांवर पुष्पवर्षाव करून त्यांचा जय जयकार केला. हर नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. त्यानंतर महादेवांनी अंधकाप्रमाणे दशभुज रूप घेऊन हातात नाना आयुधे धारण केली. आपल्याप्रमाणे शंकराचे रूप पाहून अंधक चकित झाला. तो तिरस्काराने हसून म्हणाला, हे शंभो, तू जरी माझ्याप्रमाणे 5 शिरे व 10 हातांचे रूप घेतले असले तरी मी तुझे 5ही शिरे तोडून टाकतो आणि त्रैलोक्यात माझी कीर्ती करतो. शिव आणि अंधकासुरातील युद्धाची वार्ता वैकुंठात पोहोचली. ती ऐकता क्षणी श्यामसुंदर गरुडावर आरूढ होऊन आपल्या 16 सहस्र पार्श्व गणांसहित युद्धस्थानी आले. दैदिप्यमान विष्णूची हाती नाना शस्त्रे घेतलेली मकर कुंडले घातलेली मूर्ती समोर पाहून शिव मनाला आनंद झाला. महाराज, शिवांच्या मनाला जसा आनंद झाला, सांब सदाशिवानं आनंदून डंका वाजविला. सर्व देव पुन्हा उत्साहाने असुरांशी युद्ध करू लागले. भगवान पशुपती हातात तेजस्वी शूल घेऊन असुरांवर वार करू लागले. किरीट कुंडलांसह अनेक असुरांची मस्तके तुटून धरतीवर पडू लागली. युद्धभूमीवर दुंदुभी नाद घनानू लागले. महाराज, देव ऋषी गंधर्व मिळून आनंदाने पुष्पवर्षाव करू लागले. अप्सरा नृत्य करू लागल्या. शंकरानं एक एक करून अंधकाची सर्व मस्तके छाटून टाकली. वशिष्ठ ऋषी रामास पुढे सांगू लागले, हे रामा, छिन्न विछिन्न पडलेली अंधकाची मस्तक ती शिवाला म्हणाली, हे कैलासपती महादेवा, तुझ्या हातून मृत्यूचा दुर्लभ योग तर योगी जनांच्याही नशिबी नसतो. हे पंचानना, माझ्या अपराधाला तुम्ही क्षमा करा. हे नीलकंठा, तू दयाळू माऊली आहेस. मला आता तुमच्या पदकमली जागा द्या. हे कैलास विहारी महादेवा, तुमचा जय जयकार असो. ही योगी श्रेष्ठ जटाधारी, आता तूच माझा तारणहार आहेस. मी तुला अनन्य भावाने शरण आलो आहे. अंधकासुराने प्रेमानं केलेली अशी स्तुती ऐकून भोलेनाथ हाती प्रसन्न झाले. अंधकाची विनंती ऐकून उमापतीनं अंधकासुराची शिरे कैलास शिखरी नेण्याची आपल्या दूतांना आज्ञा केली. त्यानुसार दूत कैलासावर ते सगळी शिरे घेऊन निघाली. महाराज आणि रामा, यानंतर भगवान शंकर, विष्णू, इंद्र व सर्व देवांना घेऊन मगधावरून मेकल क्षेत्री आले. युद्धानंतर महादेव दृढ समाधी अवस्थेमध्ये गेले. समाधी अवस्थेत असताना शंकरांच्या डोळ्यातून आनंदाने अश्रुबिंदू स्रवले.
त्यापासून एक कन्या उत्पन्न झाली. हे दशरथ नंदन, हीच ती रेवा आहे. आणि त्या कन्येला पाहून सर्व देवांना आश्चर्य वाटलं, पण आनंदही झाला. देवांनी त्यावेळी उद्गार काढले की जगातील पापांच्या नाशासाठी हीच शिवकन्या माध्यम म्हणून बनेल. रामा, ही नर्मदा उत्पत्तीची कथा जो कोणी मनोभावे श्रवण करतो ना किंवा पठन करतो ना, त्याला पुण्य लाभून परपदाची प्राप्ती होते. म्हणून त्या भगवती नर्मदेला सुद्धा आपण सगळेजण आपण प्रार्थना करूया. हे शिवात्मजे भगवती अंबे, माता तू माझ्यावर प्रसन्न हो. तुझ्या तिरीच मला मृत्यू येवो, हेच माझे मागणे आहे देवी तुला. आणि ह्या अल्पवाणीनं तुझं गुणगान करण्याची शक्ती प्रदान कर माते. तुला मी पुन्हा पुन्हा साष्टांग दंडवत करतो. हे देवी माझ्यावरती प्रसन्न हो, अशी भगवती नर्मदा मैयाला प्रार्थना करून चतुर्थ अध्यायासाठी आपण इथेच थांबूया. पुढील भाग आपण 5व्या अध्यायामध्ये पाहूया. झालेली कथा भगवती नर्मदा मैयाच्या चरणी अर्पण करून वाणीला विराम देतो. नर्मदां पुराणे वशिष्ठ श्री रामचंद्र संवादे शिवविजयो नाम चतुर्थोऽध्यायः. हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.